हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर चला, काल बाहेर गेलो, फिरून आलो. कपड्यांच्या घड्या करणं झाल्याने तर खूप सारे कपडे जमा झालेले, तर त्या कपड्यांच्या मला घड्या करायचे, सगळ्या साड्या व्यवस्थित ठेवून द्यायचे. तरी बघा, एकदम सुंदर कलरची साडी ही माझ्याकडं आणि मी अजून एकदा पण घातलेली नाही. मी काल ती काढली होती घालण्यासाठी, पण त्याच्यावरचं ब्लाऊज आहे ना, म्हणजे थोडंसं मला ढिल्लं झालेलं होतं, तर मग मी परत तशीच ठेवून दिलेली आहे. आणि ह्या साडीवरलं ब्लाऊजच शिवायचं राहिलेलं आहे, तर ही साडीसुद्धा मला ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे. तर ही पण साडी ना एकदम छान आहे, दाखवते मी तुम्हाला. एकदम मस्त साडी आणि कलर थोडासा लाईट पिंक येतो या साडीचा. तर चला, मी आता या सगळ्या कपड्यांच्या ना घड्या करून घेते. आणि याच्यावरती ना इतकं छान ब्लाऊज आलेले आहे बघा, वर्कचं ब्लाऊज आलेले आहे त्याच्यावरती, तर शिवायलाच टाकायचं राहिलेले आहे. तर त्याच्यासाठीच मग मी काढून ठेवलेली आहे, म्हटलं आपण ते शिवायला टाकून देऊ. तर असं ब्लाऊज आलेलं आहे. चला, इथं मी आता या सगळ्या कपड्यांच्या घड्या करून घेते, व्यवस्थित ठेवून देते. तर चला, तर चला, इथं माझं सगळं बेडरूममधलं आवरून झालेलं आहे आणि मी सुद्धा घालून घेतलेली. इथं माझी केस आहे ना थोडेसे लांब झालेले, तुम्ही पाहिलं असेल. तर काय होतं, मोकळे केस असले की कामही पटकन होत नाही आणि वेळ पण लागतो मग कामं व्हायला, आणि ते केस कसे मधामधात येतात. तर चला, इथं तुम्हाला अंदाज दिसत असेल, आज आहे ना आमच्या इथं सकाळपासूनच लाईट नाही, काही प्रॉब्लेम झालेला आहे लाईटचा, तर लाईटच नाही आहे. तर चला, किचनमध्ये खूप सारा राडा आहे आज. किचनमधलंही सगळं आवरायचं राहिलेलं आहे आणि आज किचनमधलं आहे ना सगळं आवरायचं राहिलेलं आहे. हे बघा, गॅसच्या ओट्यावरती एवढे मोठे भांडेसुद्धा घासून ठेवलेले आहे ना, तर ते सुद्धा व्यवस्थित लावून द्यायचे. तर चला, मी आता पटपट कामं करून घेते. तर चला, तर हे बघा, इथं माझा पूर्ण गॅसचा ओटा आहे ना आवरून झालेला आहे व्यवस्थित. आणि आवरल्याच्या नंतर बघा किती छान दिसतो गॅसचा ओटा. इथे ना दूध तापायला ठेवून दिलेले आहे. याचं दही बनवायचं आहे, तर हे दूध वेगळं ठेवलेलं आहे आणि हे दररोज लागतं ते दूध. आणि आता इथे एवढे मोठे भांडे घासून ठेवलेले होते ना सकाळी,
तर ते भांडेसुद्धा लावून द्यायचे. इथं मी काही फ्रीजमधले डबे घासून घेतलेले होते, तर ते डबे व्यवस्थित आता लावून देते. तर चला, सकाळची कामं झाले आणि त्याच्यानंतर काही शूटच नाही करता आलं. तर इथं आम्ही मार्केटमध्ये आलेलो होतो. तर माझी मुलगीसुद्धा घरी आलेली रक्षाबंधनसाठी. तर तिला काही ड्रेस घ्यायचे होते. रक्षाबंधनचं गिफ्ट द्यायचं होतं तिला. तर मग तिला इथं काही ड्रेस घ्यायचे होते, काही टॉप घ्यायचे होते. तर मग ते घेण्यासाठी आम्ही इथं मार्केटमध्ये आलेलो होतो आणि राख्यासुद्धा घ्यायच्या होत्या. तर मग अशी छोटी-मोठी खरेदी करायची होती. तर त्याच्यासाठी इथं मार्केटमध्ये आलो. तर इथं मग तिला काही ड्रेस घेतलेले आणि इथे ना टॉप खूप छान भेटतात. आणि इथं शूज, चप्पल हे पण खूप सुंदर भेटतात. तर इथं मग काही थोडीशी शॉपिंग केली आणि खूप मोठा मॉल आहे हा. तर इथं खूप सारे म्हणजे अशा गोष्टी तिथं एकाच ठिकाणी भेटून जातात. आणि मार्केटमध्ये ना खूप गर्दी आहे रक्षाबंधन असल्यामुळं. त्याच्यानंतर आम्ही इथे सेलमध्ये आलेलो होतो. तर इथे तुम्ही पाहिलं असेल तर खूप व्हेरायटीच्या अशा इथं शूज, चप्पल, सँडल हे सगळं एकाच ठिकाणी मिळून जातं. तर सध्या आता महालक्ष्म्यांचं सीझन सुरू झालेलं आहे ना, तर इथं त्यांनी असे तोरण लावून दिलेले आणि खूप सुंदर असे तोरण आलेले, लटकन आलेले. आणि तिथं मला एक सबस्क्रायबर मावशी भेटलेल्या आहे. तर त्या कंटिन्यू माझ्याकडे बघत होत्या. तर त्यांच्या लक्षात नव्हते येत की मी यांना कुठं पाहिलेलं आहे. तर त्यांना लक्षात आल्यानंतर त्या लगेच म्हटल्या, "मी तुम्हाला आहे ना YouTubeला पाहिलेलं आहे मोबाईलवरती." तर त्या मला विचारायला लागल्या, की "तुम्ही व्हिडिओ काढतात का?" म्हटलं, "हो, मी व्हिडिओ काढते." तर इथं मग आम्ही तुम्हाला दिसल्या असेल तर ह्याच मावशी त्या. तर आम्ही इथं थोडंसं 5-10 मिनिटं बोललो. त्यांची मुलगी त्यांच्यासोबत होती. तर तिच्याशी माझं थोडंसं बोलणं झालं. त्याच्यानंतर मग जे सामान घ्यायचं होतं ना राहिलेलं, काही तिला माझ्या मुलीला बॉटल घ्यायची होती. इथं खूप छान अशा बॉटल भेटतात. स्टीलच्या पण भेटतात. आपल्याला जशा पाहिजे ना स्वस्त, महाग तशा प्रकारच्या बॉटल इथं भेटतात. तुम्ही पाहिलं असेल इथं कपाचं एवढं सारं कलेक्शन करून ठेवलेलं आहे त्यांनी आणि खूप सुंदर सुंदर कप तिथं त्यांनी लावलेले होते. तर चला जास्त तर काही घ्यायचं नव्हतं. एक 2-3च वस्तू घ्यायच्या होत्या. तर त्या घेऊन झालेल्या आहे. तर चला मी घरी गेल्याच्या नंतरच तुम्हाला त्या वस्तू दाखवणार. कोणत्या आता इथं तर काही दाखवत नाही. तर हे बघा एकदम सुंदर सुंदर असे कप आहे. म्हणजे महागाचे पण आहे, स्वस्त पण आहे, मीडियम पण आहे. असे खूप सारे व्हेरायटीचे कप तिथं त्यांनी लावले. किती भारी मूर्ती बघ ना. छान आहे. ही पण राधाकृष्णांची पण खूप छान आहे. हो एकदम असं रिअल वाटतात ते त्या. काय रे थांब ना. श्रावण महिना सुरू आहे की नाही, तर त्यांनी छान छान अशा महादेवाच्या मूर्ती आणलेल्या होत्या तिथं. तर खूप सुंदर होत्या. पण मी असं ऐकलेलं आहे, माझ्या ऐकण्यात आलेलं आहे, की अशी महादेवाची जी मूर्ती असते ना, तर ती सहसा घरात ठेवायची नाही. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर माझ्या हातामध्ये ना ही महादेवाची भली मोठी अशी फ्रेम होती. पण त्या ताईचं म्हणणं होतं की खूप साऱ्या आलेल्या होत्या. अशा त्या 20-25 आणलेल्या होत्या. तर त्या 2-3 दिवसातच अशा म्हणजे लगेच कटलेल्या आहे म्हणे. पण मला असं ऐकण्यात आहे की असे महादेवाच्या ज्या असतात ना मूर्त्या समजा अशा फ्रेम असतात तर त्या सहसा घरात लावायच्या नाही. तर मला थोडीशी मी तिथं कन्फ्यूज झाली होती. मला खूप आवडलं होतं ते. पण मग मी म्हटलं नको एखाद्या वेळेस जर असं घरात लावायला म्हणजे चाललं नाही तर मग आपण ते रिकामच घेऊन ठेवू. तर मी काही ते घेतलं नाही. त्याच्यानंतर इथंच एका त्याच मॉलमध्ये सगळं आपल्याला जे मेकअपचं लागतं ना, म्हणजे रबर, हातातले ब्रासलेट जेवढं सामान लागतं मेकअपसाठी तर ते पूर्ण तिथं अवेलेबल आहे. एकाच मॉलमध्ये सगळं भेटून जातं. नेल पेंट त्याच्यामध्ये क्लचर आता सध्या मुलीच्या हातामध्ये खूप काही असे ब्रासलेट घालतात की नाही, ते पण ब्रासलेट तिथं भेटतात.
चला बाजारातून आले लगेच स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकामध्ये ना आज सुकी भाजी बनवली गवारच्या शेंगाची. हे बघा एकदम मस्त अशी सुकी गवारच्या शेंगाची भाजी बनवली आणि येताना आहे ना बाजारातूनच केळं घेऊन आलेलो होतो. माझ्या मुलीला आज शिकरण खायचं होतं तर मग येतानाच केळं आणले. तर आज मस्तपैकी शिकरणाचा बेत आहे. तर चला मी आता पटकन पोळ्या टाकून घेते नंतर मग आम्ही जेवण करतो. आणि जे सामान आणलेलं आहे ना मार्केटमधून तर ते सामान मी तुम्हाला नंतर दाखवते जेवण झाल्याच्या नंतर. तर चला मी आता पटपट पोळ्या टाकते आणि पोळ्या टाकल्याच्या नंतर जेवण झाल्याच्या नंतर परत बोलते. चला आत्ताच आमचे जेवण झाले. माझं सगळं आवरून झालेलं आहे. हे बघा गॅसच्या ओट्यावरती गॅसचा ओटा पुसून झालेला आहे. एवढे मोठे भांडे घासलेले. तिनं काही डबे आणलेले होते ना टिफिन तर ते मी स्वच्छ करून ठेवलेले. तर चला म्हटलं कोणकोणत्या वस्तू आणलेल्या आहे ना ते पण दाखवते. आणि मी उद्या केस धुवायचे ना तर इथं मी मस्त असं तेल लावून घेतलेलं आहे केसांना. म्हणजे छान केसांमध्ये ना रात्रभर तेल मुरतं आणि आपल्या केसांची चांगली ग्रोथ होते. तुम्हाला लक्षात आलं असेल. हे बघा माझी छान अशी वेणी येते आणि केसांची ग्रोथ आहे ना एकदम मस्त झालेली आहे आता सध्या. तर चला मी दाखवते तुम्हाला कोणकोणत्या वस्तू आणलेल्या आहेत. तर चला मग. तर इथं मी ज्या राख्या आणलेल्या आहे ना तर त्या दाखवते पहिले तुम्हाला. म्हणजे अशा 2-3 प्रकारच्या राख्या आणलेल्या आहे. तर हे बघा ह्या अशा प्रकारच्या 2 आणलेल्या आहे. अशा 2. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना ही एक डिझाईन आणलेली आहे. खूप सुंदर ही डिझाईन पण. तर अशा प्रकारच्या हे आहे ना 3 आणलेल्या आहे. हे अशा 3 आणल्या. आणि ही देवाश्री आणलेली कार्टूनची. त्याच्यात बहुतेक असं काहीतरी लाईट लागतो तर त्याला हीच घ्यायची होती. भीमची घ्यायची होती त्याला. तर मग ती भीमचीच एक छोटीशी एक राखी घेऊन आलेलो आहे. आणि हे तर मार्केटमध्ये ना लेडीज राख्यासुद्धा आलेल्या होत्या. आम्हाला काही माहीत नाही पण तिथं चालू होतं समजा घेणं बऱ्याच बायांचं. तर मग आम्ही पाहिलं तर मग माझ्या मुलीला ह्या 2 आवडल्या. तर मग ह्या 2 राख्या घेऊन आलेलो आहे लेडीज राख्या. आणि त्याच्यानंतर एक ही एक्स्ट्राची आणलेली शिल्लकची ही मी उद्या स्वामींना घेऊन आलेली आहे. तर याच्यावर थोडंसं असं रुद्राक्षाचे त्यांनी एक मणी दिलेला आहे. तर ही राखी ना मी स्वामींना बांधणार आहे. उद्या देवपूजा करेन ना तर त्याच्यानंतर ही स्वामींच्या हातामध्ये मी बांधणार. तर ही राखी घेऊन आलेली आहे. आणि हे 2 आर्टिफिशियल असे हे फुलं आणलेले 2 वेगवेगळ्या प्रकारचे आणलेले. हा थोडासा पिंक आहे. हे थोडासा ऑरेंज कलर येतो हा. तर असे हे 2 घेऊन आणले. आणि इथं पनीर आणलेलं आहे. आणि हे असे हे 2 दरवाजाला लावण्यासाठी शुभ लाभचे. आता इतके छान छान आलेले सध्या मार्केटमध्ये. आता महालक्ष्म्यांचा सीझन सुरू झालेला आहे ना तर खूप छान असे तोरण येत आहे मार्केटमध्ये. तर हे मला खूप आवडलं होतं. तर हे शुभ आणि लाभ असे 2 आलेले. तर हे त्यांनी 130 रुपयाचे दिलेले. तर हे सेलमधूनच आणलेले आहे. तर खूप सुंदर सुंदर डिझाईन आलेले आहे तिथं. पण मला हे थोडंसं आवडलं होतं. थोडंसं युनिक वाटत होतं पाहताना. तर मग मी हे असे 2 घेऊन आलेले. एक शुभ आणि एक लांब. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये ना त्यांनी अशा ह्या कवड्या दिलेल्या आहेत. कवड्या खूप शुभ असतात. तर हे बघा तुम्हाला दिसतंय का याच्यामध्ये ते ना थोडंसं कवडे म्हणजे छोट्यावाल्या ज्या कवड्या असतात ना छोट्या छोट्या तर ते कवड्या याच्यामध्ये लावलेले आहेत. तर हे बघा एकदम छान दिसत होतं. तर आता सध्या तर काही लावणार नाही मी. म्हणजे एखाद्या वेळेस दसऱ्याला तर मग दिवाळीला असं लावून ठेवणार. पण मग मी घेऊन आले. आवडलं ना मला. एखाद्या वेळेस काय होतं आपल्याला जेव्हा घ्यायचं असतं ना तर तेव्हा मग व्यवस्थित डिझाईन भेटत नाही. आणि आपल्याला असं वाटतं आपण तेव्हा घेतलं असतं तर पुरलं असतं. तर मग त्याच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. तर खूप सुंदर आहे. हे बघा तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये. आणि बघा इथं त्यांनी प्राईससुद्धा दिलेली आहे 130 रुपये. तर हे एक आणलेलं आहे. आणि ही एक माळ आणलेली आहे. आपण जेव्हा पूजा मांडतो की नाही चौरंगावरती तर ही चौरंगावरती अशी चहू बाजूला टाकल्या जाईल एवढी माळी ही खूप मोठी आहे. हे बघा जवळपास एवढी मोठी माळी ही. हे बघा चांगली मोठी माळी. जेव्हा एखाद्या वेळेस मी टाकणार ना पूजा केली तर तेव्हा मग तुम्हाला दाखवणारच. तर ह्या पद्धतीने ही माळ आणलेली आहे. तर एवढं सगळं सामान घेऊन आलेलो आहे. आणि दुसरं राख्यांमध्ये ना एक छोटंसं म्हणजे आमच्याकडे याला पवतं म्हणतात तर ते सुद्धा आणलेलं आहे. म्हणजे आमच्या इकडं बांधतात हे देवांच्या हातामध्ये. म्हणजे तुळशी मातेला देवाऱ्यामध्ये दुसऱ्या देवांना. तर हे सगळं मी दुसऱ्या देवांना उद्या म्हणजे त्यांच्या हातामध्ये बांधून देणार. तर हे छोटंसं घेऊन आलेले. इथं माझ्या मुलीला थोडंसं सामान घ्यायचं होतं किराण्यामध्ये. म्हणजे साबण शॅम्पू हे सगळं घ्यायचं होतं. तर मग तिच्यासाठी घ्यायला गेलो किराणा येता. तर इथं हे एक पाकिट घेऊन आलेलं आहे सोयाबीनच्या वड्याचं. तर एखाद्या वेळेस कसं घाई गडबड असली तर मग याची पण छान भाजी बनवली जाते.
तर हे घेऊन आलेले आहे. एक मॅगीचं पॅकेट आणलेलं आहे, देवांशला मॅगी खायची होती तर हे मॅगीचं पॅकेट घेऊन आलेलं आहे. तर चला एवढं सगळं सामान घेऊन आलेलं आहे. इथं मेहंदीचा कोण आणलेला आहे, तर पॉसिबल झालं तर मी आज काढणार, तसं मी ते काही तुमच्यासोबत आज शेअर करणार नाही. तर चला एवढं सगळं सामान मी घेऊन आलेले आहे आणि हो तुम्हाला दाखवते मी. तर इथे ना मी हा मटका घेऊन आलेले आहे. हे बघा एकदम सुंदर असा मटका आहे आणि हे बघा आतून पण एकदम छान आहे आणि बराचसा मोठा आहे, म्हणजे चांगली एवढी साईज आहे त्याची. तर याच्यामध्ये हे कशासाठी आणला तर मी एक वेळेस म्हणजे मी पाहिलेलं आहे, मी बऱ्याच वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की दही मी एका चिनी मातीच्या जी छोटी भरणी असते ना तर त्याच्यामध्ये दही बनवत असते. पण एखाद्या वेळेस काय होतं ते भरलेलं असलं त्याच्यामध्ये दही असलं तर मग मला ते काढून घ्यावं लागतं एखाद्या वाटीमध्ये नाही तर एखाद्या भांड्यामध्ये. तर मग त्याच्या हे दही बनवण्यासाठी चांगलं मी जास्तीचं, कारण मी घरीच दही बनवत असते ना. तर हे बघा फक्त त्यांनी 30 रुपयाचं दिलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. म्हटलं तुम्ही 50 रुपये किंमत ठेवायची होती पण याच्यावरती झाकण पाहिजे होतं. तर ते म्हणे त्याच्यावरती झाकण तर काही आलेलं नाही म्हणे ताई, पण मग दुसऱ्या वेळेस जर एखाद्या वेळेस ते भेटलं तर मग मी तुमच्यासाठी घेऊन येणार असं ते दादा मला म्हटले. तर हे बघा 30 रुपयाचंच दिलेलं आहे त्यांनी आणि खूप सुंदर आहे, एकदम मटक्यासारखा आकार आहे त्याला आणि छान आहे. तर चला मी आता याच्यामध्येच दही बनवते. म्हणजे दूध मी तापून ठेवलेलं आहे थोड्या वेळापूर्वी, जेव्हा भांडी घासले ना तर तेव्हाच मी दूध तापून ठेवलेलं होतं. तर चला मी आता याच्यामध्येच दही बनवते, तसं तुम्हाला दाखवते. तर चला मार्केटमधून एवढ्या सगळ्या वस्तू घेऊन आलेलो आहे. तर ह्या वस्तू तर मी ज्या लागत नाही ना, समजा हे शुभ लाभचं हे माळ, तर हे सगळं मी आता ठेवून देणार आणि जेव्हा मला काम पडणार म्हणजे दिवाळी दसऱ्याला तर तेव्हाच मी ते काढणार. तर चला आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया पण असेच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. सगळ्यांना शुभरात्री.